जे काही सांगितलंस ते मी सगळं ऐकलंय. मी हे आजी आणि आजोबांना जाऊन सांगणार. निरंजन गप्पा बाईस. आई सोड मला, जाऊन दे. नाही सोडणार. तुला कितीदा सांगितलंय मोठ्यांचं बोलणं असं चोरून ऐकायचं नाही म्हणून. आणि असं काय सांगणार आहेस रे तू आजी आजोबांना जाऊन? सगळं काय कळलं रे तुला? कळतंय म्हणून तर मी आजी आजोबांकडे चाललोय. आई सोड मला. नाही सोडणार. काय करणार आहेस तू त्यांच्याकडे जाऊन? मी सांगणार त्यांना की मामा घर सोडून जायचा विचार करतोय, ते पण कुठेतरी जंगलात, हिमालयात. मी सांगणार त्यांना. सोड मला. निरंजन जास्त लाडात येऊ नकोस. आणि हो निरंजन, हा तुझा मामा कुठेही चाललेला नाहीये रे बाबा. आम्ही मामाबद्दल नव्हतो बोलत, तर एका ऋषी मुनींबद्दल बोलत होतो आणि त्यांनी तसं केलं होतं. बहुतेक तू नीट काही ऐकलं नाहीयेस. नाही, मी ऐकलंय तसं. आजी आजोबा त्याला जाऊ देणार नाहीयेत हे तुला माहितीये, म्हणून तू त्याला सांगतेस असं. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. ये बस. हा आमचा मुलगा गोमुख. आणि गोमुख ही पालवी आम्ही हिला आमची सून म्हणून पसंत केलंय बर का. आता तूही नीट पाहून घे तुला पसंत आहे का. आणि तुला काही प्रश्न वगैरे विचारायचे असतील तर बिनधास्त विचार. अरे विचार की, पसंत आहे ना तुला? ओम नमः शिवाय. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. श्री महालक्ष्मी आईचा उदो उदो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. कामं झाली ना माई? ओम नमः शिवाय. अगं बाई, हे काय? गयाती, अहो सूर्य पूर्वेला उगवलाय की पश्चिमेला? माई त्या साधना करतायत ना, तर करू देत. साधना आणि कपिलाताई, हा तर चमत्कारच म्हणावा लागेल. नाही पण कपिलाताई, ही साधना स्वामींनी सांगितली की आपल्या मनानेच करताय तुम्ही? कपिलाताई, हे तुम्ही का करताय? अहो सांगा ना, का करताय? स्वामी, अहो कपिलाताई बघा साधना करतायत. साधना. ही साधना कशा करता करते आम्हाला चांगलंच ठाऊक आहे. पण कपिले, तुला जी वस्तू हवी आहे ती वस्तू आम्ही तुला देणार नाही. का स्वामी? तुम्हाला ही वस्तू देणं अजिबात अशक्य नाहीये. तुझा हट्ट व्यर्थ जाणार आहे. स्वामी, जोपर्यंत मला जी वस्तू हवी आहे ना ती देत नाही ना, तोपर्यंत मी साधना सोडणार नाही. अशीच साधना करत राहीन. कपिलाताई, नक्की तुम्हाला कोणती वस्तू हवी आहे? हिला परीस हवाय.
लोखंडाचं सोनं करणारा परी हवाय. कपिला माई, अहो असं परीस वगैरे काही नसतं. ही फक्त एक कल्पना आहे. कल्पना नाही, अहो परीस खरंच असतो. धर्मशाळेत ते साधू उतरलेत ना, ते बोलताना मी ऐकलं. चोरून ऐकलत ना त्यांचं? काय हो ना? नाही, लांबून ऐकलं हो माई, चोरून यावेळेस ऐकलं नाही. की परीस असतो आणि तो भाग्यवान लोकांना मिळतो. ती भाग्यवान व्यक्ती ताई, आम्ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलोय. आमचा गोमुख लग्नाला तयार झालाय बर का. स्वामींनी गोमुखाला मनवलंय आणि आजच्याच मुहूर्ताला लग्न लावायचं ठरवलंय. श्री स्वामी समर्थ. ताई, अहो आता कसली काळजी आहे तुम्हाला? अहो, पालवीला थोडा संकोच वाटतोय. तिच्या या आजारपणामुळे तिचं पुढे कसं होईल याचीच काळजी लागून राहिली आहे तिला. अहो तुम्ही काही काळजी करू नका. हिच्या या आजाराचा उत्तम इलाज होईल. आणि तुझ्या या आजारामुळे ना संसारामध्ये कोणतंही विघ्न येईल असं मनातही आणू नकोस. या आजारासाठी आपण उत्तम वैद्याकडे जाऊ. हा तुझा आजार नक्की बरा होणार बघ. आणि पालवी बाळा, मी तुझ्याशी सासू सारखं अजिबात वागणार नाही. उलट आईसारखी तुझ्यावर माया करेन, हे नेहमी लक्षात ठेव. बरं, आम्ही लग्नाची तयारी सुरू केली आहे, तुम्ही सुरू करा. आणि लग्न कुठे करायचं? आमची परिस्थिती तर तुम्हाला ठाऊकच आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतंय साध्या पद्धतीने स्वामी स्थानावर स्वामींच्या आशीर्वादाने लग्न व्हावं. तुम्हाला मान्य आहे का? अगदी मनातलं बोललीस. आम्ही तर येताना मुहूर्तही काढून आलोय. आजचा मुहूर्त अगदी शुभ आहे. गोमुख, हा ताई, आई बाबांनी आजच तुझ्या लग्नाचा मुहूर्त काढलाय. ताई मला ना काही कळतच नाहीये. बाप्पाने आधी आपल्या दोघांसमोर वेगळा कौल दिला आणि काल स्वामींसमोर वेगळा कौल दिला. म्हणजे बाप्पा तर एकच आहे ना सत्य दाखवणारा. मग असा विरोधाभास का? गोमुख, अरे त्यात अडकू नकोस. स्वामींसमोर जो कौल लागला होता तो खऱ्या शक्तीचा नव्हे, तर तो त्यांच्या इच्छेचा परिणाम आहे. आई बाबांच्या मनाला आधार मिळावा म्हणून स्वामींनी तो कौल तसा फिरवून घेतला होता. अगं जर मी लग्न केलं नाही तर आई बाबांची काय अवस्था होईल? ते त्यांचं संपूर्ण आयुष्य माझ्या लग्नाची आस लावून जगतायत. मी जर लग्न नाही केलं तर त्यांचं स्वप्न अपूर्ण राहील ना. ते जगू शकतील का? आणि आई बाबांच्या मनावर दुःखाचा डोंगर कोसळावा असं नाही वाटत ग मला. गोमुख, एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामी काहीही करू शकतात. तुला मनवण्यासाठी ते त्यांच्या शक्तीचा वापर सुद्धा करू शकतात. हा, आता तू आई बाबांचं म्हणणं ऐकलं नाहीस ना, म्हणून ते स्वामींना पुढं करतायत रे. हो, पण खरा कौल तोच जो बाप्पाने आपल्या दोघांसमोर दिला होता. आणि तोच बाप्पाचा खरा संकेत आहे.
तू आपल्या मतावर ठाम राहा आणि अगदी ठरल्याप्रमाणे वाग. स्वामी, हा बाण, हे फलक, हे सगळं कशासाठी? तू एकटीच नाहीयेस, अनेकांना आम्हाला दिशा दाखवायची असते आणि त्याचंच काम चाललंय. स्वामी, माझं लग्न होत नाहीये. माझी आजी म्हणते जोपर्यंत माझ्या हातून देवभक्ती नीट होत नाही तोपर्यंत माझं लग्न नाही होणार. स्वामी सांगा ना, देवाला प्रसन्न करण्यासाठी काय करावं लागेल? अरे सांगावं काय लागतंय, ज्याचं त्याला कळायला हवं.